मान्यवर त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतात. पत्रकार वार्ता यांचे मनपूर्वक उपस्थित असलेले आमचे त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतात. जे मोगोपक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतात. त्याचबरोबरच मोगोपक्ष प्रवेश करताना त्यांचा आनंद होत आहे. आनंद होताना त्याची गमत होती. खरंच 17 वर्ष आयुष्य कार्यकर्ते कार्य करीत आहोत. त्याच्यावर आम्ही खरीच त्यांचा काही साथ देऊया आणि अशीच आम्ही सगळ्या ठिकाणी जमान्याची त्यांचा आणि उत्साह देऊन सगळ्या लोकांना साथ देऊया. खरंच आम्ही असे कार्य उभारून बोलले होते असं आणि सगळे म्हणून कार्यक्रमाक उगे मोग तांबोचे जे पंच सरपंच उपसरपंच हे सुबोध महाले आमची सरस्वती आसा तांबोळकर आसा सावंत आसा महाले आसा हे सगळ्यांक हांव मोगो पक्षान त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करता. आजच्या ह्या कार्यक्रमाक आमच्या मडकई मतदारसंघाचे मोगोचे आमदार आदरणीय सुधीर ढवळीकर सर, पेडणे मतदारसंघाचे मोगो पक्षाचे नेते भावी उमेदवार प्रवीण हल्लेकर सर, मांद्रे मतदारसंघाचे भावी उमेदवार जी चालूकर, आमचे नरेश कोरगावकर, केंद्रीय समितीचे सदस्य सुधीर, आमची मॅडम संगीता गावकर, नरसे आणि या कार्यक्रमाक के एक नीच मनीस जो बाबू आसगांवकर आसा. खरं तर मोगो पक्ष हो संस्कृतीन वाडलेलो. जशे एक मूल आवय बापूय आपल्या संस्कृतीन वाडयता, तेचे संस्कार करता, असो हो पक्ष. ह्या पक्षान कोणाचे केन्ना खोटे करून ना. ताचो इतिहास काढा. भाऊसाहेब बांदोडकरांच्या पासून ताचो इतिहास काढा आणि ह्या पक्षान खोटे सांगून खोटी आश्वासना दिवन निवडणुकीत केन्ना उतरवंक ना. घडये आमच्या आजपर्यंत असेंब्लीन 1-2 आमदार आसातच, पण आयच्या घडयेत गोंयांत आमचे 15-20 जावं आमचे गोंयचे सरकार हे मोगो पक्षाच्या हातीन आसतले असो एक गोंयांत वातावरण निर्माण जाला. आयज आमकां जो आमदार डेप्युटी सीएम आसात, आमच्या हायवेची समस्या बघात. आयज तेणी फक्त कमिशनाचे जे नाल पडल्यात आणि कार्यकर्त्यांच्या हातीन ताणें फक्त कटकी दिल्या. तुम्ही खायात आता भीक मागून खायात, तो उलयना. आयज खेद दिसता आमकां पेडणेकारांक. हे हायवेचे खड्डे 1-2 मीटर डीप आसात. थंय कोण मेले? आमची फॅमिली पेडणेकरांची मेली. आणि ते कमिशन घेतला त्या रस्त्याचेर, ऑडी गाडयो घेतल्यात. त्यांनी अजून क्लॅरिफिकेशन दिवंक ना. पेडणेकरांचो आरोप आसा. कित्याक करिना तर तो आमचो आरोप आसा. उमेश श्रवणेकर ताचेर आरोप करता. त्यांनी माझ्या बरोबर डिबेटाक बसपाचो त्यांनी घेवंक ना म्हणून सांगता जाल्यार हे खड्डे कशे पडले. एक इंजिनियर, एक कॉन्ट्रॅक्टर उपमुख्यमंत्र्यापेक्षा मोठो आसता काय हे त्यांनी सांगपाक जाय. आयज त्यांनी गेल्या निवडणुकीक आमकां एक फटींग आश्वासन दिल्ले की हांव जर निवडून येत जाल्यार म्हाजो पीए जो ज्ञानेश्वर बसला तो आसचो ना. हे म्हाका सांगपी तो म्हाजे कडेन उलय म्हणून सांगता का. पण आयज डेप्युटी सीएम ज्ञानेश्वर परब जाला आणि हो ताचो पीए जाला आणि पेडण्याचो सगळ्यात सत्यानाश केला. ही खेदाची गजाल. हांव खेदान सांगता. हे कित्याक सांगता? आयज जे भाजप सरकार आसा तांच्यांनी कितें गोंयचो सत्यानाश केला. हा सगळ्या प्रकल्प त्याने सेंट्रलाच्या आमच्या गोंयाचेर लादल्यात. भाऊसाहेब बांदोडकरांचे कायदे हाडलेले शेतकऱ्या खातीर, दुसऱ्या घरा खातीर ते नष्ट करून परत अमेंडमेंट करून आयज मोपा सारको जो प्रॉब्लेम ह्या केला हेका पूर्णतः मनोहर पर्रीकर जबाबदार आसा. हे हांव ठामपणे सांगू शकता. ह्या एका तरी शेतकऱ्यांनी सांगून हांगासर कितले तरी शेतकरी आसतले त्यातले मोपा उब्याचे. नाजाल्यार तांकां एक आव्हान करता. एक तरी तलाट्यान नोटीस काढल्या होता मामलेदार कलेक्टरा कडेन एका तरी शेतकऱ्याचे त्यांच्यानी हियरिंग घेऊन ही जमीन ताब्यात घेतल्या जाल्यार तांणी प्रूव्ह करपाचे हांव मोगो पक्षाचो राजीनामो दिता. हे करूंक ना.
आयज मानपाचे ते मानपाचेच गोष्ट. ढवळीकरांन आमच्या सुदिनान ह्या गोष्टीक विरोध जाल्लो की हे अमेंडमेंट कॅन्सल जावपाचे, हे शेतकऱ्यांचे जमनी दिवपाचे, हे आमदारान फक्त सरकारचे मानधन घेऊन मडगांवान न्हिदपाचे न्हू. आयज शेतकऱ्यांचे पैसे मेळ्ळ्यात, जे जमनीचे तूट पुंजी तांकां जी जमीन दिल्या ते पैसे दिल्यात जावं ते अकाउंटार घातल्यात तेका पूर्ण वारस ना काय ना, ते पैसे थोडे ते तसेच आसा. थोडे शेतकऱ्यांनी स्वाभिमानान अभिमानान ते पैसे सुद्धा घेवंक ना. त्या पैशाची विल्हेवाट लावपाक हे आमदारान कितें केलें, कितें प्रयत्न केला तेणी सांगून दी. तो म्हणटा आपूण पेडण्याचो नोकर आनी सेवक, हांव म्हणटा तूं तुज्या फॅमिलीचो नोकर आनी सेवक. आयज हांव खेदान सांगता, जी आमची संगीता गांवकर मॅडम बसल्या ताच्या घोवाक तेणी ट्रान्सफर घातलो काणकोणा. थ्रू कोर्टांतल्यान तो परत हांगा पणजे येयलो जाल्यार तेका सोमतीच ऑर्डर वास्को येता. ही नीच कृत्या जी बाबूची आसा ती गेल्या निवडणुकीत केला पडली. अरे तुका आमने सामने उलय, आमने सामने तू आव्हान कर, हाती भेकटपणा करू नका. कितल्या जाणी कुटुंबांक ताणी हे केला, सोपयल्यात. फाटल्या दिसांनी अशाच एका आमच्या लायनमॅन हेल्पराची ट्रान्सफर बिचोले गेली, सुसाईड जालो बाबडो. एकटोच आपल्या आवय बापायक फॅमिली घातलो म्हणीत सुसाईड केलो. ही कर्मा कोणाची? थंयसर त्या इंजिनियराक 5-5 मिनिटांनी ह्या पीएचे फोन वयताले, तेका हॅरेसमेंट कर, तेका हॅरेसमेंट कर. सादो भुरगो 2-3 वर्सां जाली सर्विसीक, तेका कळना जालें. तेणी आपल्या जिवाचो अंत करपाचो प्रयत्न केलो. हेका कारणीभूत हो आमदार आसा. घटनेत तरतूद आसा, जो कामगार ज्या एरियान काम करता थंय जर सुविधा आसा जाल्यार तेका 8 किलोमिटरा भायर वचपाक जायना. हेका कोणी अधिकार दिलो? आयज प्रत्येक फॅमिलीचेर हो रिवेंज घेता. हे तुम्ही प्रत्येक जण हांव उलयता ते प्रत्येक कार्यकर्त्यान सांगपाची गरज आसा. रात्र ही वैऱ्याची आसा. आयज भरपूर आमिषां येतली, नोकरे दितले, हे दितले, ते दितले, पण ह्या भाजप सरकारची जी कृष्ण कारस्थान आहा ती नजरे फुडें हाडपाची गरज आसा. आयज म्हागायचेर पावल्या, म्हागायचेर उलयात. आयज देवाक तेल वापरतले, तेल खंय पावला तेचेर तुम्ही कार्यकर्त्यांनी डिस्कशन जावपाक जाय. हे फटिंगाचे बाजार, ह्यांचो पिंडक फटिंग. ह्या प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख घालपी मनीस फटिंग उलोवंक शकता जाल्यार हो आमचो प्रमोद सावंत मुख्यमंत्री कित्याक उलोवचो ना? हे फटिंगाचे काळे बाजार हे तुम्ही फोडून काडपाक जाय. आयज कोळसो आमच्या पेडण्यांतल्यान हायवेच्यान वयता, वास्को विरोध जाता. आयज ते दिसा मालका गाडी कलंडली आणि खंय पयर जाली. तर अशी घटना जावन एक 2 व्हीलर जावं 4 व्हीलराचेर जर ती गाडी परतून पडली, केदी दुर्घटना जावं शकता. ह्या बाबूक दिसना. तो कुड्डो जाला, तो भेरो जाला, तेका आयकांक येना, फक्त तेका कमिशनां घेवपाकूच कळटा. आयज ब्युटिफिकेशन अशें तेणी प्रत्येक नाल पडल्यात. कितें केलां? देवी भगवतीचे पटांगण वचून पळयात, ना दुरुस्त करून आणि फक्त पयशे वापरा, कमिशन घेवप सोडप. हांगा मालप्याच्या आनी वैकंठा कडेन ताणें 6.5 कोटीचे टेंडर काडला, पयशे घेतल्या, काम केल्यात ना. पण आपूण म्हणटा लोकांचो सेवक आनी नोकर. हो 1 नंबरचो मनीस फटिंग, हो नीच नालायक, हो पेडण्या खातीर कलंक आसा. आणि हो कलंक पुसच्या खातीर आमी पेडण्यान एकदा परत मोगोचो झेंडो हातीन घेवन प्रवीण आल्लेकराक धडाडीन आमी मोगोल असेंब्लीन धाडया आणि आमच्या सुनील ढवळकाराचे हात मजबूत करया. इतले हांव आमच्या पेडणेकारांक आव्हान करता. तसेच गोंयचे एक स्टॉलवर्ड लिडर श्री सुनीलजी ढवळकर आमचे कडेन आसात. त्याचप्रमाणे यूथ आयकॉन आणि एनजीपी स्टार म्हणल्यार काय उबे थरचे नाव ते आमचे दारोजकर. त्याचप्रमाणे आमचे पेडण्यान उभरते नेते प्रवीण आल्लेकरजी, इतर सगळे व्यासपीठार बसले. खरें जाल्यार अभिमान दिसता गोंयच्या मातीचो पक्ष, गोंयचे अस्तित्व सांबाळपी पक्ष आणि जेणी गोंयाक एक आपली अशी एक स्वताचे अस्तित्व दाखोवन दिल्लें आसा. जे भाऊसाहेब बांदोडकरांच्या नेतृत्वा सकयल पयले सरकार घेवपी हो जो पक्ष आसा तेची आयज नितांत गरज आसा पेडणेच्याच न्हय तर आमच्या पूर्ण गोंयांत तेची गरज आसा. आमी राष्ट्रीय पक्ष पयले, आमी काँग्रेस पयली, आमी बीजेपी पयली, पण आयज दोनूय पक्षांक तुम्ही कंपेर करीत आणि आयची एक कॉमन मनशाचे जे राहणीमान जर तुम्ही पळयत जाल्यार ते खंय पावला ते तुम्ही पळयात. भाऊसाहेब बांदोडकर आसतना जे लोक खंय आसलेले तेणी तांकां शिक्षण दिलें, ते तांकां वयर हाडचो प्रयत्न केलो, तांणी तांकां राहिलें तेजें घर कसं तेची जमीन म्हटलें,
ताका जमनी दिल्यो पिकोवपा खातीर शेत पिकोवपा खातीर रावपाक घराची तरतूद जाली म्हणजे मनीस तो सकयल आसलो तो वयर येयलो पण आयचे हे बदलत्या राष्ट्रीय जे पक्ष येयले तांचे त्या मनशाक खंय गेले आसात खंय तरी आसात ते आयज ते परत चुली पेटोवपाच्या मार्गाक लागलेले आसात उज्ज्वल विमा योजना म्हणटात आनी कसली योजना म्हणटात गॅसी दितात म्हणजे आनी कितें दितात व्हिडिओ लायतात ते हे काडटात रॅली काडटात ते रॅली कशी खड्ड्यान अशी गाडी करीत येतात आनी घोशणा दितात ते आमी रस्तो केला म्हणटात जाल्यार तुमची गाडीच चलना त्या रस्त्यार ते म्हणटात उदक दितले म्हणटात फ्री उदक दितले म्हणटात आमी सगळे आमच्या गांवचे लोक तयार आसात पयशे फारीक करतात ते उदक सारके हेंच्यांनी दिवचें आमकां आमी पयशे फारीक करतात बिलां फारीक करतात तेच उदक हेंच्यांनी प्रॉपर आमकां सारकी सप्लाय दिवची इलेक्ट्रिसिटीचे जाल्यार टायम टू टायम शटडावन जाता आतां IBP बोर्डान आमच्या पेडण्या म्हालान एक प्रोजेक्ट हे केला पास केला तातूंत भितर त्या प्रोजेक्टान कॅजिन येतले मल्टीप्लेक्स येतले तर ह्या प्रोजेक्टाक फाल्यां इलेक्ट्रिसिटी खंयच्यान प्रोवायड जातली उदक खंयच्यान प्रोवायड जातलें आयज दुर्बे सारक्या मोपा सारक्या गांवांत पियेत ना जाल्यार लोकांक उदक 15 दीस एका घरान उदक पावना अशी परिस्थिती जाल्लेली आसा तर हे सगळें न करता नियोजन शून्य सरकार आयज जाल्लें आसा आनी ह्या सरकाराक जशें आतां तुमी म्हणटा त्या प्रमाणे नजर हेंची गेल्लेली आसा हेंची आयकपाची कॅपॅसिटी काबार जाल्लेली आसा हे भेड्डे जाल्ले आसा सरकार आनी ह्या सरकाराक आयज परत मागीर आपल्या दावो दाखोवन एक गोंय सांबाळपा खातीर आयज आमकां अस्तित्वाची लढाई लढची पडटली हे इलेक्शन जे 2022 जातले ते गोंय सांबाळपा खातीर जातले विकास हो निश्चितपणान चालूच आसा हो कंटिन्युअस प्रोसेस पण आयज जे आमचे गोंयचे अस्तित्व आसा ते धोक्यान आसा आनी ते सांबाळलो जाल्यार MG शिवाय पर्याय आनी हेच आमी ओळख येता तर 2022 पेडण्यान महाराज आमचो जो कॅन्डिडेट आसतलो निश्चितपणान तो जिखतलो त्या बद्दल काय वाव गेला पण ते करता आसतना आमचे जे सामान्य जे लोक आसात म्हणत ते शेतकरी म्हणत ते आयज स्पेशली जर अनएम्प्लॉयमेंटाचो इश्यू आयज खूब तापता बाबू आजगांवकार सारको मनीस आयज घोशणा दिता प्रत्येकाक नोकरी दितलो आनी तो 20 वर्सां जाली म्हणून सांगता तर तूं आजून नोकरेच दिवपाक भोंवता तूं जाणटो जाला आतां तरी विचार कर खंय वेळ उरता तुज्या कडेन जो वेळ तुज्या हातीन आसलो तेचो करीत रावलो पक्षांतर करता तूं कोणाक सांगलें ज्या लोकांनी तुका मतां घातलेली ज्या लोकांनी तुका निवडून दिलो ज्या लोकांनी तुका आमदार केलो ज्या लोकांनी तुका मंत्री आनी उपमुख्यमंत्री केलो त्या लोकांची हालत तुवें कितें केल्या ते लोक खंय आसात तुजे स्वताचे भरीत केलो पॉकेटान त्याच्या फॅमिलीच्या वतात ते प्रॉपर्टी आसा तळ म्हणून नाका धारघर म्हणून नाका हंजुणा खंय तो प्रोटेक्शन वॉल बांदता आमचे लोक देवीपाचे कितें करता झगडटात आपली प्रोटेक्शन वॉल जावची म्हणून आनी हो थंय आपल्या हॉटेलाक गव्हर्नमेंट फंडांतल्यान प्रोटेक्शन वॉल घालता ही आयज गोंयची परिस्थिती जाल्लेली आसा काळाची गरज आसा आनी निश्चितपणान आमी हो स्वतंत्र पेडण्यान तरी घडोवन हाडटले आमी सगळे आमचे जे वांगडी आसात तांकां घेवन हे कर आमी तुमकां आश्वस्त करता धोळीकर सर हांगासर आसात तांकां हांव आश्वासन दिवंक सोदतां की येता त्या निवड 2022 एमचीचो झेंडो हो पेडण्यान वयर आसतलो कितें सांगता असो युवक आणि असे व्यक्तिमत्व आसा ज्यांच्यानी तो मोबाईलचो इश्यू किंवा जे जमिनीचे कितें ताण करून दवरला पळय सरकारान तो प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या कानामेरेन पावयल्लेले आसा सगळ्यांकडे मागता सगळ्यांनी सराक तेको दिवचो जो प्रवेश जाल्लो आसा ह्या प्रवेशाक आमचे मोगो पक्षाचे नेते उपस्थित रावले आनी बांदोडकर बाबूसाहेब बांदोडकरान कूड मुणकार कायदो केलो आनी श्रेष्ठाव केलो म्हणून आमकां आयज काल बरे भाशेन आमकां शेतकऱ्यांक एक सवलत मेळटा म्हणून सांगताले आनी तेंच्या आमचे पेडणे तालुको सदां भाऊसाहेब बांदोडकरांच्या मोगो पक्षाच्या फाटल्यान रावलो प्रताप सिंग राणा काँग्रेस सरकार आसतना खूब फावटी पेडण्यान बी येतालो पूण तो सदांच म्हणटालो तांकां कितलेंय काम केलें तरी हे लोक आमकां मत घालचे ना हे मोगो पक्षाचे आनी हे तिनूय मतां समजो मोगो पक्षाचेच येताले म्हणटालो आपूण आनी तशेंच येताले मोगो पक्षाचेच सीट येताले तर म्हाका सांगून आयज उमेद दिसता की धडाडीन आयज उगे कामोशीम पंचायत उगे पंचायत आयज प्रवेश केलेलो आसा आनी तेंचो आमकां आयज खूब फायदो जातलो आनी हेच्या फुडें आनी खूब कार्यकर्ते मोगो पक्षान येवपाचे आसात फुडें खूब येवपाचे आसा आनी प्रवीण नार्वेकाराक सराक सपोर्ट मेळटलो ते बद्दल म्हाजोय शंका ना म्हाका सांगून दिसता की आतां आमी हांगासर जमता इतले कार्यकर्ता व्हडाक मिटींग करता कित्याक करता की तो हांगासरलो तो पयलीं तो आमदार कमिशन बहादूर ताका फक्त ह्या पेडणे मतदारसंघात घालोवपाचो फक्त तो आपली संधी सादूपणाचें काम करता तो समजता की आपूण उलयलो की लोक विसरले लोक विसरना परत कड्याक जेन्ना तर जाहीर सभा जाल्ली तेच्या उपरांत तेणें भाशणांत म्हटलेलें की ना ढवळीकर सर 15 सीट घेवन येवन मुख्यमंत्री जाता म्हणून लागलो आनी जेन्ना मोगो पक्षांतून फुटलो आनी कोण पत्रकारान ताका विचारलें तूं मोगो पक्षांतून कसो फुटलो
सवय बरी आसा तो फास्ट पळटा त्या बद्दल ताका सांगपाची गरज ना तो पळटा तो म्हाका दिसता तो आदीच पळटलो त्या बद्दल ताका शुभ आशीर्वाद दिवपाक खुबशे लोक येयले आनी तेचे आनंद जालो आनी तांकां आयज तेचो घर प्रवेश जाल्या उपरांत आयज उगे पंचायती प्रवेश केलो तांकां आयज बरो शुभ आशीर्वाद मेळ्ळो ह्या घरा पासून आनी म्हाका दिसता की प्रवीण नालेकर घर जे धार्मीक स्थायीक जाला ते खरेंच घर पसून तेचे देवाचे म्हणणे प्रमाणे जावपाचे देवाची म्हणणी आसा की दारार मारात आनी ते तुमकां उगडटले मागात आनी तुमकां ते मेळटले हे धर्तीचे तेचे बरे आशीर्वाद देवाचे आशीर्वादाचे घर जावनी इतलेंच म्हाका सांगून म्हाजे 2 शब्द उगे पंचायती सरस्वती नाईक सरपंच सुबोध महाले डेप्युटी सरपंच मधुकर सामंत पंच दीपक दामोदकर आणि प्रसाद महाले हे पंच मेंबर अभिनंदन तुम्ही मोह पक्षात तुमचो आज प्रवेश जाल्लो आहा आणि खरंच आयज मोह पक्ष आणि वाड पळयताले केन्ना उगे पंचायती केन्ना मोह पक्षात प्रवेश करतले आणि आमी आनी स्ट्रॉंग जातले म्हणून आयज आनंदाचो दीस आहा मोह पक्षाक कित्याक आमी इतलो तेंप पळयता विरोधक आमदाराच्या विरोधात उलोवपी कोण नासतो पूण एक बरें दिसतालें सदांच सुबोध महाले कोण यूथ यंग डायनॅमिक लिडर हांगातलो आनी डेप्युटी सरपंच खरंच तेचे तोखणाय करची गरज दिसता कित्याक तो एकटो रावन बाबू अर्जावकाराच्या अगेन्स्ट स्टेटमेंट सदांच दितालो आनी विरोध करतालो जे तेणी अन्याय केला चुकीचे केला आमच्या पेडण्याच्या जनतेक खरेंच आयज मोगो पक्षान त्याच्या सारखे यंगस्टर्स येवप गरजेचे आहा आनी आयज हांव ढवळीकर साहेबांक खात्री दिता की आयज जो सुबोध महाले आनी तेची पंचायत जी हांगासर येयल्या तेतून आमचो मोगो पक्ष भरपूर स्ट्रॉंग जाल्लो आसा आनी जाता तितके म्हाका जिखता हे सांगपाची गरज ना सगळ्यांक खबर आहा आमी जिखतले पेडणे पूण खात्री दिता लास्ट टायम जो लीड घेवन मोगो पक्ष येयलो जो मार्जीन आहा तो मार्जीन जरी क्रॉस करतले ही खात्री दिवंक शकता सगळ्यांक भाशणां आहात सगळे टायम जाला आनी तेंकाय वचपाक जाय सो हांगा येयल्या बद्दल आनी आयज तुमचे परत एकदा अभिनंदन करता तुम्ही मोगो पक्षांत प्रवेश केल्या बद्दल धन्यवाद. आज प्रेसिडेंटान सगळे आमचे सुधीर सर ताका नमस्कार करता तशेंच आयज सगळे आमचे कार्यकर्ते ताका सगळ्यांक नमस्कार करता तशेंच आयज उमेदचो दीस खूब आयज जोगये तामोशे मोपा ही पंचायत आयज आमच्या मोगोल प्रवेश केल्लो आहा तशेंच आमचे सरस्वती नाईक सरपंच सुबोध महाले डेप्युटी सरपंच मधुसूदन सावंत एक्स मेंबर सरपंच मेंबर दीपक तामोस्कर पंच मेंबर प्रसाद महाले पंच मेंबर आयज ह्या पंचायतीन आमकां खूब सपोर्ट दिलो तसोच आयज सुबोध भाई तेणी आमकां हांव जेन्ना ना म्हटल्यार 1.5 वर्स जालें हांगा पेडण्यान एंट्री केल्या आनी जेन्ना हांव पयलो येयलो तेन्ना तो म्हाज्या वांगडाच आसलो आनी आयज तो आमच्या हेतून एंट्री केल्या म्हणून आयज खूब उमेदीचो दीस हो म्हाका खूब उमेद दिसता ही पंचायत आमच्या एमजीन आयज प्रवेश केला म्हणून आनी हांगा जेन्ना हांव एंट्री केल्ली तेन्ना सगळ्या म्हाज्या पेडणेकारांक हें आसलें कितें हांव हांगासरलो स्थानीक जावचो म्हणून मागीर हांवें तांकां इतलें आश्वासन दिल्लें की हांव हांगासरलो स्थानीक जातलो म्हणून आतां ना 2 दीस जाले हांवें धारगळे घर पावलें आनी आयज हांव पेडणेकार जाल्लो आसा स्थानीक जाल्लो हांगासर रावल्यारूच हांव पेडणेकारांचे प्रॉब्लम सॉल्व करूंक शकतलो आनी हांव सॉल्व करून दाखयतलो कित्याक आयज इतले वर्सां ना म्हटल्यार 20 वर्सां बाबून काडल्या हांगासर हांगा लोकांचे सगळ्या पेडणेकारांचे आनी पेडण्याचे पेडणेकारांक 20 वर्सां फाटीं दवरले तेणी जे फुडें येवंक जाय आसले पळय ते फुडें हाडूंक ना तशेंच आयज सगळे हांगासर जावन गेले MLA मिनिस्टर जाले हांगासर पूण सगळे येवन भायले येवन हांगासर जाले पूण कोणी एकट्यान चिंतूंक ना की हांगासर स्थानीक जावचो म्हणून ते आयज हांवें पेडणेकारांचे नांव राखून दवरलें आनी हांव हांगासरलो स्थानीक जालो
हांगा रावल्यारूच हांव पेडणेकारांक जाणून घेवंक शकता. आयज तांकां लायट ना जाल्यार ते म्हाज्या धारगळे घरांत लायट आसची ना. समज उदक ना जाल्यार ते म्हाज्या घरांत उदक आसचें ना. तेन्नाच कळटलें की पेडणेकारांक हांगासर उदक ना आनी लायटूय ना म्हणून. तेका लागून आयज म्हजें काम पेडणेकारांक लागून म्हणजे हेच्या फुडें हांव करून दाखयतलो काम जाता तितलें म्हाजे कडेन. आनी हांवें करूनय दाखयलां आनी हेच्या फुडें आतां म्हाज्या हितून सपोर्टान एक पंचायत येयल्ली आसा. तशेंच जेन्ना चवथ जाली काय म्हाज्या संपर्कांत सगळे जाण आसा अशें मुगोवन प्रवेश करपाक. आनी ते सगळ्यांचो हांव प्रवेश करून घेतलो. जेन्ना ही चवथ जाली ते सगळे जाण प्रवेश करपाक रेडी आसात. आनी म्हाजें काम अशेंच आसतलें. आतां आनी फूल स्पिडीन काम चालू करतलो हांव. कित्याक आतां म्हाज्या फाटल्यान पंचायत येयली. तशेंच फाल्यां म्युन्सिपाल्टी येतली म्हाज्या फाटल्यान. जेन्ना ही आमची चवथ जाली काय म्युन्सिपाल्टीकूय हांव हें करूंक चिंतता प्रवेश ती हांव करतलो. आनी अशेंच म्हाजें काम हांव करून दाखयतलो सराक, सुदीन सराक. आनी तुमी म्हाका सपोर्ट दिवचो जाता तितलो. आनी म्हाजें काम हाय स्पिडीन हांव करून दाखयतलो. थँक्यू. ढवळकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे प्रवीण सर आणि उपस्थित सगळे मान्यवर, आज खरोखरच आम्ही पळयले जाल्यार जरी आम्ही आमच्या हेणी आयज प्रवेश केलो, पण खरो म्हणजे आम्ही हेच्या पहिली 5 वर्षां सुद्धा पहिली आम्ही एमजीत असले, पण आमचो कोणीच विचार केलो ना. स्वतःच्या स्वार्थाक लागून जरी जाय थंय आपण उडके मारतात. कार्यकर्ता कोण विचारिनात अशी परिस्थिती निर्माण जाती. आणि आज खरोखरच प्रवीण आर्लेकर, त्याच्यानंतर आमचे आरोलकर आज खरोखरच कौतुक करी सारखे दिसता. याचं कारण तुमका सांगतात, कोरोनाच्या टायमाक होमिओपॅथी जे टॅबलेटी वाटपाचो कार्यक्रम असलो तेन्ना आमचो हो मंत्री आपल्या कब्जात जे जे पंचायती असत त्यांकाच फक्त वाटतालो, पण आमचे जीत आरोलकर यांच्यानी अख्ख्या पंचायतीत आमका जाय तितके तुमका टॅबलेटी दिता, तुम्ही लोकांमेरेन पावय असे काम केलेलं आसा. असो हो पक्ष खरो म्हणजे सर्वसामान्य माणसाचो पक्ष असा. आज जर पळयले जाल्यार बारीक जर विचार केलो तर 1.5 वर्षा पहिली आमची भेट आर्लेकर साहेबांबरोबर झाली. आमच्या सुद्धा मनात वेगवेगळे शंका असले. बरेच लोक म्हणताले की ही आता येतात ती अळमी असं, पण ही अळमी न तर कायमचे हे लोकांच्या मनात राहण्याची व्यक्तिमत्व असा. आज जर बारीक विचार केलो तर आम्ही सगळे विचार करण्याची गरज असा की कितके आमदार इले कितके गेले. फक्त निवडणुकीत 6 महिने असताना येतात, हे वाटतात ते वाटतात ते वाटतात झाले. आम्ही पंच असले, फाटले 10 वर्षा पहिले आम्ही पंच असलो. गोवा गव्हर्नमेंटातर्फे विकलांग माणसासाठी म्हणजे जे आंधळे पांगळे लंगडे किंवा असे सॉरी शब्द उच्चारले त्याबद्दल, तर अशा माणसासाठी सरकार एक चष्मो दिता, एक व्हीलचेअर दिता म्हणून सांगताले, पण आमका फसयताले, कॅम्प घेतले धारगळीत, पण एकय माणसाक काय पोचले ना. पण उभ्या सारख्या गावात एक गरीब माणसाक व्हीलचेअर दिवपाचे काम प्रवीण आर्लेकरांनी केले. खयच्याच बाबतीत आपली बाबा आपल्याला मतं घालतले निवडून देतले ही अपेक्षा न धरता ज्या माणसाक गेली 18 महिने किंवा 2 वर्ष काम करता, खरोखरच आज अशा माणसाची गरज असा. आज जर विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी एक पूर परिस्थिती येईल, त्याच्यावर वादळ झालं, असे वेगवेगळ्या परिस्थितीत सुद्धा आज हे पावलेले असत. अजून ते मंत्री जाऊन आमदार जाऊन किंवा त्यांच्या सरकारी कोट्यातून कमिशनर घेऊन हे करीना, स्वतःच्या आपल्या हिमतीत ज्यांच्यानी आपले लोकांपर्यंत आपले काम पोहोचवण्याचे काम केलेले. आज खरोखरच गरीब जनतेक जाणणार असो आमका हो उमेदवार मिळलेलो असा. निश्चितपणे हे झाले. त्याचबरोबर आज विचार करण्याची गरज असा की मोप विमानतळा संदर्भात बरेच लोकांचे जमिनी हे भाजप सरकारात लुटले. काँग्रेस सरकार ज्यांना 60 रुपये पेट्रोल असले त्यांना हे वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे आटले. आज 100 रुपये पेट्रोल झाले, खय गेले यांचे मोर्चे. आज गरज असा तूर 20-25 रुपये किलो असणारे आज 120 पावलेली असा. सर्वसामान्य गरीब
गरीब जनतेक आज लुटून खावपाचें काम हे बीजेपी सरकार करता. हांव खात्रीन सांगता, हांवूय सुद्धा बीजेपीचो कार्यकर्तो असलो जेन्ना म्हाका 18 वर्सां जाली तेन्ना पासून. पण आज खरोखरच महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे फुडें सरकार आसतले हेची खात्री दिता. त्याचप्रमाणे प्रवीण आर्लेकर, जी दारोलकर हे सुद्धा आमचे मंत्री असतले इतकी मी देवी भगवतीक प्रार्थना करता. आणि जे हे करतात त्या गोष्टीसाठी म्हणजे आज जर कम्प्लिटली जर बघलं देवी भगवती विनम्र वंदन करता, भाऊसाहेब मानोडकरांक विनम्र अभिवादन करता. आणि तुगे तामोशे मोपा पंचायतीचे सरपंच पंच अशा ज्या पंचायतीक हे निवडून तांकां मगू प्रवेश दिवपा खातीर आमचो आमचो कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमाक हांगा जर आशिल्ले हांव नांवां घेतल्या आनी 5 मिनटां वतली. सगळे मानीस तुमचो बाब आर्लेकर, बाब दारोलकार आनी आमचो एग्जिक्युटीव कमिटी मेंबर सुदीप कोरगांवकर, त्याचप्रमाणे सरपंच, पंच, उपसरपंच आज जे प्रवेश करतात. सरपंच सुबोध महाले, डेप्युटी सरपंच मधुसूदन सामंत, दीपक कामोस्कर, प्रसाद म्हाले, पंच मेंबर, ऑफिसियल कामेर, कामोशे मोहका पंचायत आणि बाकीचे सगळे हांगा हजर आशिल्ले, मुखार बशिल्ले पत्रकार, मिडिया, सगळे लोक, कार्यकर्ते, भाव आणि बहीण. ऍक्च्युअली सगळ्यांचे प्रेम आसा आणि मनापासून ह्या पक्षाचे लोकांनी प्रेम केलं. आणि हे फक्त एका तालुके पुरते मर्यादित ना, जितले तालुके गोंयांत आसा, आज 12 तालुके जाले, पयलीं 11 केल्ले, धारवाड जाले, सगळ्या तालुक्यांतल्या प्रत्येक मनशाक मोगो कितें हें सांगपाची गरज ना. फक्त ते प्रेम आतां आमकां वृद्धींगत करपाक जाय. म्हणजे सिंह आसा, निशाणी हार्टांत आसा, ती भायर काडपाची आवश्यकता. आणि त्या खातीर जे काम प्रत्येक तालुक्यान आमी चालू केलां त्या लोकांपर्यंत पावोवपाचो प्रयत्न आमचो मुखार दवरला. आमची एक्झिक्युटीव कमिटी बाब सुदीप कोरगांवकर हांगा आसा, ताचे बरोबर दीपक ढवळीकर अध्यक्ष, आनी ताचे बरोबर सगळे मेंबर. आनी आतां जे युवा जे बाब जी दारोलकर आसूं, प्रवीण आर्लेकर आसूं, किंवा आतां आमचे फोंडेचे डॉक्टर केतन भाटेकर आसूं, हे सगळे मनपासून काम करतात. पयलूच आमी शिरोडा मतदारसंघात संकेत मुळे हो भुरगो जो इंजिनियर आसा ताका काम करपाक मोबायलीचे आसा काम करता तो. आनी हे सगळें कित्याक जालें, कारण लोकांनी पळयलें आमचे 17 वर्सांचे राज्य पयलीं केल्लें तें भाऊसाहेब मानोडकरान तांणी. आनी त्या नंतर काँग्रेसीन तोडफोड राजकारण करून केल्लें राज्य पळयलें. आनी घाऊक पद्दतीन आज भारतीय जनता पक्ष जे तोडफोड राजकारण करता, म्हणजे 10 आमदार जाणी काँग्रेसींतलेच पळयले, आमचे 2 पळयले, अशें करून जे करता. फर्स्ट टायम इन द हिस्ट्री जवळ 2/3 मेजॉरिटीन आमदार विकत घेवप हे खंयच्या पक्षाक शक्य जालें, तर ते फक्त एकाच पक्षाक, जो पक्ष दिल्लीक चलयता. आतां म्हाका खूब वायट दिसता. खरेंच हे अशा पक्षाक करपाची आवश्यकता आसा काय कितें? कारण सदांच हो पक्ष कितें म्हणटालो, आमकां एक वेगळेपण आसा म्हणून. हें वेगळेपण म्हणजे आज तुमचे जे कोर कार्यकर्ते आसा ते खंय आसा? एक्चुअली हे सगळे जे कोर कार्यकर्ते आसा पळय, पेडणे आसूं, फोंडे तालुक्यांत आसूं, बार्देस तालुक्यांत आसूं, हे मगो पक्षाचे कार्यकर्ते लक्षात दवरा. एका वेळार हे सगळे भाऊसाहेब मानोडकरा फाटल्यान आशिल्ले. आज जे प्रवेश केल्या तांचे जाणटे लोक सगळे मगो पक्षाचे कार्यकर्ते आशिल्ले, ताईच्या वेळावयले कार्यकर्ते आशिल्ले. आनी त्या नंतर जे मगो पक्ष सोडून गेले लिडर, ते लिडरांची परिस्थिती हांव नांव घेना, कितें परिस्थिती जाल्या. तांकां तिकीट मेळना. मांद्रे सारक्या 6 फावटी मांद्रे सारक्या
मतदारसंघात निवडून आयिल्ल्या मनशाक काँग्रेसची तिकीट मेळना हाचे वयल्यान दिसता. ही परिस्थिती तांणी आपल्या आंगार ओडून घेतल्या आणि जे कोणी मगो पक्षाक फटोवपाचो प्रयत्न केला तो समाजात तुमकां दिसतो ना. म्हणजे राजकारणान समाजात राजकारणात दिसतो ना. आडाआडी पडल्या हे सगळे शेवट कित्याक तर मगो पक्षाचे किंवा हे चिन्ह हे फक्त मगो पक्षाचे न्हय, ते देवी दुर्गेचे पूजक, भगवतीचे वाहन, महालक्ष्मीचे वाहन, कामाक्षीचे वाहन, आमची जी कुलदेवता आसा मगो पक्षाची ते मानसेचे वाहन हे सिंह हे लक्षात दवरपाक जाय आमी सगळ्यांनी. हे अशेंच मेळूं ना. हाजे फाटल्यान मोठो विचार आशिल्लो, प्रयत्न केलो आणि तो प्रयत्न भाऊसाहेब बांदोडकरा बरोबर त्या वेळार आशिल्ले ज्येष्ठ लोकांचे जे मनात आशिल्ले ते तांणी साकार केले. आणि हे करता आसतना एकूच ध्येय आनी धोरण दवरले, तो गरीब मनीस स्वतंत्र जाल्या नंतर सैर वयर आशिल्लो ताका एकठांय दवरचो, ताका एकठांय करपाचो, ताका योग्य शिक्षण दिवपाचें. जो शेतकरी आसा त्या शेतकऱ्याक योग्य मार्गदर्शन करपाचें आनी त्या खातीरूच शेतां तांच्या नांवार कशी जातली ह्या खातीर असेच त्याची जमीन केली. मुंडकार जो आसा पेडणे तालुक्यांत म्हाका दिसता 80% मुंडकार आसतले आणि 80% मुंडकार जे आसा तांकां घर मेळचें म्हणून कायदो केलो. पूण ह्या लोकांनी केला तांणी भुमिपुत्र विजय कायदे म्हणजे आमचेर पांय दिलो, आमच्या लोकांचेर, ह्या गोंयांत जन्मल्ल्या लोकांचेर पांय दिलो. आमी म्हणटा तुमी जे लोक भायल्यान आयल्या तांकां जिवनाचो आसरो अशें आमी केन्नाच उलोवचे ना. आसरो दिया, पूण आमच्या भुमिपुत्राचें नांव मेळत थंय लावनाका. भुमिपुत्र म्हणजे गोंयच्या मातयेत जल्मल्लो मनीस. तो फक्त 40 आणि 50 वर्सांचो न्हय, हजारो वर्सां ह्या गोंयाच्या मातयेंत जे कुटुंब जन्मलां तेचे आजे पणजे ताजे वयर हे सगळे हांगा जन्मल्ले ते लोक भुमिपुत्र. फुडें हाडून त्या विधेयकाक तुमी बरयता बसयता आनी ते विधेयकाचें नांव कोणा तरी लायता आमकां मान देना. आमी तांकां गोंयकार म्हणू, जे लोक गोंयांत आयले तांकां आमी मानूय दिवं, आमी तांकां वायट म्हणचे ना आनी तांकां जमनीक दिया तुमी. पूण नाका तें करूं न्हय. योग्य हें करा, तुमी घेया जमनी सरकार आनी तांकां दिया. आमकां तें म्हणूं ना, क्रांतिकारक जावपाक जाय, पूण त्याच बरोबर आमची जी भुमिपुत्राची वाक्य आसा ती गोंयकाराकूच आसपाक जाय. कारण तेयी खंयचे तरी आयले ते भुमिपुत्र जावना म्हणटात ते त्या स्टेटींतले भुमिपुत्र. आनी सांगता कोणा तरी 5-6 पंचायती एकठांय करता आनी तांकां सांगता रिजोल्युशन घे म्हणून, हे विधेयक आमकां जाय म्हणून. कारण हे जे काही मंत्री आसा पळय त्यांच्या विभागात काही झोपडपट्टे जाल्या. फॉर एक्झाम्पल तुमकां म्हापशें गेले सुद्दां कळटलें, एक वार्ड असो जाला की थंय 3-3.5 हजार वोट आहा. तुमकां जर तांकां जमनी दिवपाक जाय दिया, बऱ्यो जमनी दिया, आमकां कांय ना. पूण नाका ती नांवां लावन भुमिपुत्राचो अपमान करूं नाका. तोडून अशी पडले. आज जर तुमी जर ते पास केले आसा ते कोर्टाक वचले आशिल्ले. तुमी अपमान केला आमच्या भुमिपुत्राचो. भूमिपुत्राचो अपमान करून नाका ते म्हणजे ते भूमिपुत्र आसा त्यांच्या स्थितीत त्यांच्या जे राज्य आसा थंयचे प्रत्येक जण मनीस हो ज्या कडेन जन्मता ताचे जे आजे पणजे जन्मता ते भूमिपुत्र त्या राज्याक हे आमी लक्षात दवरपाक जाय. आज म्हाका खूब उमेद जाता नवे जे सरपंच पंच आमचे बरोबर आयले. आमी इतलेंच सांगता की मगो पक्ष यंग जनरेशना कडेन दिवपाक आमी सुरवात केली आसा. आम्ही ठरयला तुमच्या जर सुदीप कोरगांवकारान केला की 65 वयले मनीस हाजे फुडें कमिटी नासचे ना. हाजो अर्थ कितें, हाजे फुडें कमिटी तुमच्या हातांत दिवची. यंग जनरेशनाच्या हातांत आमी मगो पक्ष दिवपाचो ठरयला. आनी त्या खातीर उमेदवार सोदतात
असताना सुद्धा आम्ही 60 सकले उमेदवार ठरवले. अजित दारोडकर, प्रवीण आर्लेकर, डॉक्टर केतन बादिकर, आज ते 50च्या आसपास होता. आणि हाचे श्रेय हांव घेना. हांव जरी 64 वर्सांचो आसा तरी हांव हे श्रेय घेना. हे लोकांचे श्रेय. कारण लोकांनी आज पर्यंत स्वतंत्र जायत पासून आज पर्यंत जी विधानसभा जाल्या तातूंत मोगो पक्ष मुख्य विधानसभेत आसा. आशिल्ले म्हणून आम्ही गांवचे लोक शिकू शकले. कारण पयलीं जी आवय बापाय भुरगीं आसतालीं ती 5-6 भुरगीं आसताले. आतां ती काय ना. ही भुरगीं जर फाल्यां सकाळी जर शाळा गांवांत जावन आशिल्ल्यो जाल्यार कशी शिकतली आशिल्ली? शिकूच शकनाशिल्ली. शाळा जावन आशिल्ल्या जाल्यार इश्कोलो जर 5 किलोमिटर एक नाशिल्ले जाल्यार आमी शिकूच शकले नाशिल्ले. आमच्या गांवांत 5 किलोमिटराचेर इश्कोल जाले म्हणून आमी शिकले. आणि हे सगळे भाऊसाहेब बांदोडकरान केला ते आमी विसरूंक शकना. आतांच्या यंग जनरेशनाक हे खबर ना. जे सूत्रधरकरण करता तुजें नांव सिंधिया, ताका हे कळचें ना. हे मत मारपा खातीर आसपाक जाता. सोबत आयले बरोबर कुठले गरज नाही. त्याशिवाय काय ना. आता जी परिस्थिती काही मंत्री मुख्यमंत्र्याचे ऐकत ना. हांव मुख्यमंत्र्याक प्रश्न करता की तुमचे मंत्री जे ट्रान्सफर करता ते तुमकां सांगून करता एडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज पळोवन ह्यो ट्रान्सफरी जाता काय तुमकां पॉलिटिकली ह्यो ट्रान्सफर तुमी करता? आमकां आन्सर दिया. अशे 4च मंत्री आसात. हे करपी तातूंत एक पेडणेचो आसा. आमचो एक आसा फोंड्याचो. आणि हांव म्हणटा हे करून तुमी वतले खंय? हांव मुख्यमंत्र्याक मदत. कारण मुख्यमंत्र्याचो एडमिनिस्ट्रेशनाचेर मात सुद्दां हे उरना. कारण मंत्रीच मंत्रीपदी झगडटा. आमदार मंत्र्याक कितें कितें म्हणटा, मंत्री आमदाराक कितें कितें म्हणटा.